नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. आज आपण एका कलंदरला भेटणार आहोत बरं का. आणि त्याला गाड्यांचा खूपच जास्त शौक आहे. जेव्हा त्याला विचारलं जातं की तुला मोठं होऊन काय व्हायचंय, तेव्हा तो म्हणतो जो दिल करेगा वही आपण बनेगा. चला तर मग भेटूया ह्याला आर्यनला. माझं नाव आहे आर्यन गिरीश सानप. माय स्कूल नेम मॅथ्यूज हायस्कूल. हाय आर्यन, गुड जॉब. मला सांग, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं घरात? पप्पा. का? ते काय करतात? मम्मीला मारतात, मम्मीला मारतात, मम्मीला मारतात. काय करतात तुझे पप्पा? मम्मीला मारतात. मग तुला मजा येते? हो, कसं मारतात? कसं मारतात मम्मीला पप्पा? अरे ग, मग मम्मी काय करते? तोंडा मारते. बरं, मला सांग की तू मोठा झाल्यावर काय होणार आहेस? ड्रायव्हर. का बनायचंय तुला ड्रायव्हर? जो दिल बनेगा वहीच बनेगा. ओहो, परत एकदा सांग. काय मोठं झालं? जो दिल बनेगा वहीच बनेगा. ओहो, उसका जो दिल मानेगा वहीच वो बनेगा, असं त्याने मला सांगितलंय. हे आतापर्यंतचं बेस्ट आन्सर आहे, माहितीये का तुला? एकदम सही आन्सर आहे. तुला कोण ओरडतं घरामध्ये? पप्पा. का ओरडतात? मम्मी. मम्मी पण ओरडते. आणि तुला कोण आवडत नाही घरामध्ये? पप्पा. पप्पा आवडत नाहीत का? मम्मी नाही आवडत, पप्पा आवडतात. मम्मी नाही आवडत का? नाही आवडत? पप्पाशी भांडण करते. हो, तुला कसं कळलं पण? अक्षय मामाने सांगितलं. काय सांगितलं? मम्मीला मार म्हणून. अक्षय मामाने सांगितलं मम्मीला मार म्हणून. आणि एबीसीडी वगैरे गाणं बिणं म्हणता येतं का? छान. कुठलं गाणं म्हणता येतं? एबीसीडी. हा, आणि तुला श्लोक म्हणता येतात छान. मला माहितीये तुला एकदम मस्त श्लोक म्हणता येतात ना, म्हणून दाखव. चल आपण दोघं म्हणूया. स्टार्ट. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हा, मस्त म्हंटल. याचा अर्थ काय आहे? श्लोक म्हटल्यावर काय होतं? जय. जय होते. अच्छा, तू फिरायला कुठे जातो साईबाबांबरोबर? चॉकलेट घ्यायला. पण जातोस कुठे? दुकानात. काय सांगतोस दुकानवाल्याला? आर्यन, तू कुठे चालला? मी माझ्या घरी चाललो असं बोलला तो दुकानवाला. अरे बापरे, पण मग तू काय मागितलं नाहीस? तुला काय विकत घ्यायचं? मागितलं, मी मागितलं. मग तो काय बोलला? पप्पाने मला घेऊन दिलं काहीतरी. पण काहीतरी म्हणजे काय? एफर. हो, आणि मग ते कसे खाल्लेस तू? असे खाऊन टाकले? मग पोटात काय झालं मग तुझ्या? काही नाही. पण ते पोट भरून गेलं का छोटस? कुठे आहेत ते आता? लागत नाहीयेत मला. इकडे आहेत का? इकडे आहेत? कुठे आहेत? दाखव वेफर्स. कुठे आहेत? इथे 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 वेफर्स आहेत. इकडे वेफर्स आहेत तुझ्या. काय रे? आता मला सांग की तू कधी मारलेस तुझ्या फ्रेंडला? हा. कुठल्या फ्रेंडला? शेये भुकट्याला. का? असंच. अरे पण असं मारलेलं चांगलं असतं का? आणि त्याने तुला नाही मारलं परत? मारलं. मग तू काय केलं? बुकी मारली याला बुकची, बुकी मारली याला बुकची, बुकी मारली याला बुकची. त्याला मारलीस तू आणि मग त्याने तुला परत मारलं? हा, आणि तुला कुठून नाही का काढलं त्याने? असं कुठून नाही का काढलं? काढलं. मग तू काय केलं? तेला कानाखाली मारली. काय? ते त्याला कानाखाली मारली. पण मग तू असा गुंडगिरी केलास तर कसं झालं? त्याचे बाबा येऊन तुला ओरडले मग? मग काय करणार? नाही बदलणार ना. का पण? असंच. असंच. आणि का मारलंस तू त्याला?
काय बोलला तुला तो? अरे तुला काय करत होता, काय बोलत होता म्हणून तू मारलंस त्याला? थोडी आहे कुठे तुझी मग लगेच मारला रे. काय काय केलं? ऑफिसची गाडी कुठे आहे? मग लगेच मारला. ऑफिसची गाडी कुठे आहे म्हणून मारलंस का? असंच काम करायचं म्हणून असं मारलं मी त्याला. एक मिनिट, तुला कसलं काम करायचं होतं? माझ्या कॅमेऱ्यात बघून सांग मला, कसलं काम करायचं होतं तुला? मोबाईलचं काम करायचं होतं ना. कसलं मोबाईलचं काम होतं एवढं? अरे मला फोन करायचं होतं मित्राला. कुठल्या मित्राला फोन करायचा होता तुला? का फोन करायचा होता? आन्सला. आणि काय बोलणार होतास तू त्याला फोन करून? मला सांग. त्या मोबाईल, हॅलो, मी तुझ्या मित्राला फोन लावला. हॅलो कर. हॅलो, हॅलो कोण बोलतंय? कोणाला फोन केलायस? हॅलो बोल ना, कोणाशी बोलतोय? कोणाशी बोलतोय तू? तू कोणाशी बोलतोयस? तू तर कोणाशी बोलतोय? मी आर्यनशी बोलतेय. मी तर टीचरशी बोलतोय. पण मग टीचर काय बोलते तुला? आर्यन. हो आर्यन म्हणते तुला. गुड मॉर्निंग टीचर. हा, तुला ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार येतं का? Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. हा. Like a diamond in the sky, up above the like a diamond in the sky. हॅलो, मी टीचर बोलतीये. हॅलो म्हण. हॅलो. Johnny, Johnny, yes, Papa. हा. Eating sugar, no, Papa. हा. Killing nine, no, Papa. Open your mouth, ha, ha, ha. आई बाबा तुमचं स्वागत आहे. कसला गोडू आहे आणि हसतोय बघ कसा. हो ना, हसू होते ना तुला खूप. ओके, याच्या येण्यानंतर काय आयुष्यात बदल झाले? हा आल्यानंतर खूपच आमच्या आयुष्यामध्ये बदल झाले. म्हणजे आम्ही एकट्यासारखं वाटत होतं. नंतर हा आल्यानंतर सोबत घेऊन जाणं, ह्याला कुठेही फिरायला घेऊन जाणं, त्याचं रडणं. नंतर हळूहळू आता शाळा सुरू झाली त्याची. आत्ताच नर्सरीमध्ये आहे तो. नर्सरीमध्ये त्याची एचिवर्स हायस्कूलमध्ये शाळा सुरू झाली त्याची. शाळेमध्ये तो खूप मस्ती करतो. खूप पापड असेल त्याच्या डब्याला तर पापड असे मुलांच्या अंगावर टाकतो तो. आणि मग ते मॅडमला नाव सांगतात आणि मग मॅडम मम्मीकडे कंप्लेंट करतात त्याच्या. बाकी असा थोडा अवगुणी पण आहे आणि थोडा गुणी पण आहे. म्हणजे जसं काय आपण बाहेरून आल्यानंतर पहिले चपला बाहेर काढणार, उचलून त्या घरात घेऊन येणार, असे काही गुण आहेत. आम्ही संध्याकाळी प्रार्थनेला बसतो तेव्हा पण तो आमच्या सोबत बसलेला असतो. आईचा एकदम लाडोबा असेल ना आई? तुम्ही? मला नाहीच, म्हणजे त्याच्याशिवाय करमतच नाही. तर माझ्या आईकडे राहायला जातो ना तो, म्हणजे माझ्या मम्मीकडे त्याचा खूप लळा. म्हणजे मी थोडी रागवते ना, मग माझ्या मम्मीला जाऊन सांगतो, मम्मी मला रागवते, मला तुमच्याकडेच आवडतं, तुमच्याकडेच राहायचं, तुमच्याकडे शाळा शिकायची. माझ्याकडे येण्यासाठी खूप रडतो. मग हट्ट, म्हणजे मग त्याला सांगितलं ना मी तुला लाड करेल, मी तुला जीव लावेल, मग लगेच माझ्याकडे येतो. एवढा लळा आहे त्या लोकांचा. आता तुमची जॉईंट फॅमिली आहे, बरेच सगळे नातेवाईक आहेत, पणजीपासून सगळे मोठं अगदी कुटुंब आहे तुमचं. तर मग त्या सगळ्यांचं म्हणजे ह्याच्यावरतीच लक्ष असेल पूर्ण वेळ. हो. मग त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत का की यांनी मोठं होऊन असं व्हावं किंवा तसं? तुम्हाला काही वाटतं का? मोठं होऊन तर त्यांनी तर ते तर खूपच जीव लावतात. म्हणजे जणू काय आमच्यापेक्षा जास्त तेच जीव लावतात त्याला. आणि मी घरातला सगळ्यात शेवटचा मुलगा असल्यामुळे माझा मुलगा हा सगळ्यांचा लाडका मुलगा आहे. त्यामुळे खूप सगळे त्याची एन्जॉय करतात, सगळे त्याच्याबरोबर खेळतात. आर्यन म्हणजे त्याचे बाबा सुद्धा संडेला घरी असतात तेव्हा आर्यन त्यांना म्हणजे पाहिजे, त्यांना भेटायला न्यावंच लागतं त्यांना. ते सकाळी त्याला इडली आणि त्याला डोसा आणून ठेवतात. म्हणजे आर्यन येणारच, हा खाणारच, असं त्यांचं असतं. त्यांच्याकडून खूप काही, ते कुठे पण आम्ही जायचं असेल तर आर्यनसाठी खास 4 व्हीलर गाडी करून आम्ही कुठे बाहेर जातो. ट्रेननी त्याला जास्त करून नेत नाही. असं आमचं त्याच्याबरोबर असतं बऱ्याच काही गोष्टी. मग ह्याला शाळेत कोण सोडायला जातं? मी. आणि शाळेत काय कंप्लेंट वगैरे असतात का? येतात ना, बापरे. ती मॅडम तर म्हणजे पहिल्या दिवशी तर म्हटली, बापरे तुमचा मुलगा, सगळे मुलं शांत होते, हा म्हणजे एवढा त्या दिवशी तर खूपच दिवसभर रडला. तर मॅडम आल्या आणि म्हटलं, मॅडम आज व्यवस्थित आहे का आर्यन? मॅडम मी डायरेक्ट हातच जोडले. मी तर हारले म्हणले आर्यन पुढे. आर्यन एवढा मस्ती करतो, माझं ऐकतच नाही. आणि त्याला मीच पाहिजे सोबत, माझ्याशिवाय तो पेन्सिल पण हातात घेत नाही, लिहित पण तुम्ही लिहून द्या मग तेव्हा मी अभ्यास करेन. असं हट्टीपणा शाळेत पण. म्हणजे थोडक्यात टीचरची शाळा घेतली त्यांनी. पण जे काही शाळेत घडतं ते येऊन सांगतो तुम्हाला? हा, प्रत्येक गोष्ट, कोण काय बोलेल, कोण काय नाही बोलणार, मॅडम काय हो बोलल्या, काय शिकवलं, सर्व सांगतो. पण तो तुमच्या दोघांची काळजी घेतो का? हो, खूप काळजी घेतो, खूप.
आम्ही संध्याकाळी म्हणजे आम्हाला जवळ घेऊनच तो झोपणार. खूप असं म्हणजे जर आमचं कधी काही झालं असं थोडंसं 2-2 शब्द तर म्हणजे मी रागवली, मी किचन मध्ये गेली किंवा हे बाहेर आले तर नाही पप्पा मम्मीला सोडू नका, मम्मी जवळ चला, ती रडेल, ती घाबरेल, तिला भीती वाटते. आणि माझे सासूबाई येतात ना आमच्या घरी, मग तो शाळेत जाताना बोलतो आई घाबरू नको, आम्ही येतो का 2 तासात, घाबरू नको, मी आहे ना, घाबरायचं नाही, मी येतो शाळेतून. म्हणजे तो असं खूप लाघवी आहे आणि त्याला जाणीव आहे अशी खूप एकदम. जाणीव आहे, खूप जाणीव आहे. आणि तो आमची दोघांची पण खूप काळजी घेतो. खूप म्हणजे कोणी आम्हाला राग आला तर मग मला समजणार, असं जवळ घेणार, पोपी घेणार आणि मग सगळं समजवणार, नाही पप्पा आता नाही करणार, आता नाही करणार असं. याच्या फ्युचरसाठी काही प्लॅनिंग वगैरे केलंय का तुम्ही, की तुम्हाला असं वाटतंय की या गोष्टी आम्हाला त्याच्यासाठी करायच्या आहेत, असं काही ठरवलंय का तुम्ही? काही भविष्याचं प्लॅनिंग केलंय का, की त्याला मला इथेच घालायचंय, या कॉलेजमध्ये घालायचंय, किंवा त्यांनी पुढे हे शिक्षण करावं, किंवा त्याच्यासाठी काहीतरी कम्प्युटरच घ्यायचा आहे, असं काही मनात तुम्ही ठरवलंय का दोघांनी मिळून? त्याला 4 व्हीलरची खूप हौस आहे. हो का? खूप हौस आहे जी त्याला. 4 व्हीलर 4 व्हीलर बघितली ना, मला ही 4 व्हीलर चालवायची आणि मला ही 4 व्हीलरच घ्यायची, मला ही 4 व्हीलरच घ्यायची. म्हटलं तू मोठा झाला ना, तू खूप मोठा इंजिनियर किंवा डॉक्टर काही बन, आणि पण मग तू तेव्हा कमवशील, मग तेव्हा तू तुझ्या पैशाने ही 4 व्हीलर घे असं आम्ही त्याला सांगतो आणि मग समजतो. तो काय करतो, असं बोटांवर उभा राहतो. बोटांवर उभा राहतो. मी आता आणि मोठा झालो, मोठा झाला मला आता 4 व्हीलर चालवायची. हाऊ असं स्वीट. करतो. आणि सगळे नातेवाईक इकडे आलेत, आम्हाला खूप छान वाटतंय. ज्यांचा लाडोबा आहे त्यांच्याकडेच तो जाऊन बसलाय. तर आपण एक वेगळं माध्यम आज इथे खेळणार आहोत आणि ज्याचं नाव आहे बंध वात्सल्याचे. आम्ही काही रिलेशनशिप्स, ऋणानुबंध असे आणलेले आहेत, त्यातले आम्ही चिठ्ठी काढू आणि तुम्हाला आर्यन विषयी काय वाटतं ते तुम्ही सांगायचंय. सुरुवात करूया. आई, तुम्ही मला मदत करा. आणि पहिली चिठ्ठी आहे बाबांचे बाबा म्हणजे आजोबा. बाबांचे बाबा कोण आहेत? नमस्कार काका. आर्यन आमदार. मी त्याला आवाज बोलतो. काही असो, माझ्यासाठी तो खूप खूप पायगुणी आहे. किती छान आजोबा, किती छान बोललात तुम्ही. आणि मला ही तुमची कॉन्सेप्टच खूप आवडली की तुमच्या मुलांच्या वेळेला तुम्ही खूप बिझी होतात, पण ते सगळं जे काही वात्सल्य होतं ते तुमच्या नातवाच्या रूपाने पूर्ण झालेलं आहे आणि तो तुमच्यासाठी खूप लकी आहे आणि असंच सगळं छान छान होऊ दे, ही शुभेच्छा. नेक्स्ट, बेस्ट फ्रेंड कोण आलाय त्याच्या फ्रेंड पैकी? कीर्ती, तू मला सांग आर्यन विषयी तुला काय वाटतं? म्हणजे तो खूप असा क्यूट आणि तो खूप नॉटी आहे आणि तो माझ्यासोबत जेव्हा पण खेळतो तो मला दीदी दीदीच म्हणतो, कधीच नावाने नाही म्हणत. आणि मग तू त्याला ओरडतेस? नाही. लाड करतेस? हो.
हो, तुम्ही जाता फिरायला वगैरे कुठे कुठे काय काय? नाही बाहेरच खेळतो फक्त. खेळतात तुम्ही रोज खेळतात? हो. आणि मग एक दिवस तो गावाला गेला का कुठे बाहेर गेला तर तुला चैन पडतं का? नाही कधी कधी आठवण येते. थँक्यू सो मच कीर्ती. वेलकम. बघूया आता कोणाचं नाव येत आहे बंध वात्सल्याचे मध्ये. आजी. दोन्ही आज्या आहेत. कोण कोण? दोन्ही आज्या आल्या आहेत का? आईची आई आणि बाबांची आई? मग दोन्ही आज्यांकडनं विचारून घेऊया आपण. आता हा आला ना, हे दोघं नवरा बायको आले ना माझ्या घरी, तर मग तो पहिले माझ्या मांडीवर बसेल आणि अगदी लाडीकोने विचारेल, आई तुला कोणी मारलं ग? अरे मला नाही कोणी मारलं रे. हो आई मग तू अशी का दिसते? मग असं मला बोलेल आणि मग म्हणतो नाही रे मला बाबांनी मारलं. हो टकले बाबा आमच्या आईला का मारलं असं बोलतो. अरे आपले आजोबांना भरून येत आहे. तो आला का असंच बोलतो. थँक्यू आजी. आणि दुसरी आजी. आर्यन माझा एकदम प्राण आहे. म्हणजे तो थोडा पण रडला का मला एकदम कसतरी होत तो. म्हणजे एकदम वेगळंच वाटतं. ते थोडा पण रडला तरी माझं एकदम हे होऊन जातं. तिला मी बोलते बाई त्याला ओरडत नको जाऊ. माझ्याकडे आलं का तो तुम्हाला मम्मी पप्पाकडे जायचंच नाही आई मला तुझ्याकडेच राहायचंय मला जायचंच नाही. तर मग एकदम हे मी इथे आली का तुम्हाला सोडतच नाही मग असं होऊन जातं. त्याला लपून मी सकाळी त्याला लपून गेली निघून. म्हटलं मी येणे मला बघितलं तर माझ्या मागेच लागेल म्हणून. त्याच्यामुळे मी त्याच्याकडे आलीच नाही. मी तिला खालीच बोलवून म्हटलं बेटा बाबूने मला बघितलं ना तर तो राहणार नाही म्हटलं. मग मी खाली मग पुढे गेली पण मला खूप रडायला आलं. म्हटलं मी माझ्या नाताला भेटली नाही ना तर मला खूप रडायला आलं घरी गेला. अरे सगळे आजी आजोबा आता मी पण रडायला लागले. आपण आता सगळे रडूया नको. आपण छान हसूया. एक मस्त गेम खेळूया. आणि आता आपण गेम खेळणार आहोत. आपल्याकडे काही कप्स आहेत आणि काही बॉल्स आहेत. तर आई बाबांनी ते बॉल्स त्या कप मध्ये टाकायचे आहेत. तुम्हाला यासाठी मिळणार आहे 2 मिनिटं. आणि जो जास्त बॉल टाकेल तो आर्यनसाठी जिंकणार झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाय कृष्णा. युअर टाइम स्टार्ट्स नाव. टाका. तू नको. उचलून द्या. पण नाही गेला मला. 1 मिनिट राहिलंय. कमॉन. गेला येस. अरे बाप. 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि आई आर्यनसाठी जिंकली आहे झी युवा तर्फे मानाचा चांदीचा बाय कृष्णा. तुम्हाला आजचा आमचा हा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांनी सुद्धा यामध्ये भाग घ्यावा किंवा त्यांच्या काही फनी क्लिप्स असतील तर त्या आम्हाला पाठवा. आमचा ईमेल आयडी आहे sprsha.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. पुन्हा भेटूया. नमस्कार.